प्रत्येक कुटुंबाची स्वतःची परिसंस्था असते. प्रकाश आणि सावलीचे नाजूक संतुलन, बोललेले शब्द आणि मूक समज. खाजगी विश्वामध्ये भूमिका नियुक्त केल्या जातात आणि नियती शांतपणे बनावट असतात. असे लोक आहेत जे बांधतात, प्रेम आणि त्यागातून कच्च्या हातांनी. आणि असे काही लोक आहेत जे उद्ध्वस्त करतात, ज्यांचा स्पर्श कितीही हलका असला तरी विनाशाची थंडी वाहून नेतो. ही कथा आहे अशाच एका विश्वाची, एका घराच्या भिंतीत वसलेले जग. ही तीन आत्म्यांची एक दंतकथा आहे, जी रक्ताने बांधलेली आहे आणि रचनेने तुटलेली आहे. एक माणूस जो शैतान बनला, एका राक्षसी कृत्याने नाही, तर हजारो लहान त्यागातून. एक स्त्री जी देवदूत बनली, ती दैवी कृपेने नव्हे, तर अथक पृथ्वीवरील सहनशक्तीने. आणि एक मुलगी, जो त्यांचा सामायिक वारसा होता, परंतु त्याऐवजी त्यांच्या लढाऊ स्वभावासाठी अंतिम, दुःखद युद्धभूमी बनली. ही एक कालातीत प्रश्न विचारणारी एक कथा आहे. विषारी उपस्थितीच्या सक्त घर्षणाने ताणलेले शुद्ध प्रेम खरोखर स्वतःचे संरक्षण करू शकते का? की अंधाराच्या विरोधात किल्ला बांधण्याची हीच कृती पुढच्या पिढीला बाहेरचा प्रकाश दिसेपर्यंत भिंतींच्या आत राहायला शिकवते का? चांगुलपणाचे शस्त्र कसे बनवता येते, भक्ती कशी साखळीत वळविली जाऊ शकते आणि सर्वात गंभीर शोकांतिका ही नेहमीच अचानक घडणारी दुर्घटना नसून आत्म्याचा मंद, शांत गुदमरणे कशी असते याचा हा एक इतिहास आहे. तर मग, शैतान, देवदूत आणि पलटलेली मुलीची कथा ऐका आणि जाणून घ्या की सर्वात गर्द वादळे आकाशात सुरू होत नाहीत तर मानवी हृदयाच्या शांत, दुर्लक्षित कोपऱ्यात सुरू होतात.